सोनं का महागतंय? सोन्याला पुन्हा झळाळी येणार? सोनं 3 लाखांच्या पार जाणार? गेल्या आठवड्याभरात सोन्या चांदीच्या दरात झालेली वाढ पाहून सर्वसामान्य नागरिक अवाक झालेत। जागतिक बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे। एवढंच नाही तर सोन्या चांदीच्या दरातील उसळी पाहून ग्राहकांना धक्का बसलाय। सोन्याचा दर 1,62,000 रुपये प्रतितोळा पोहोचलाय, तर चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 10,000ची वाढ झाली आहे। इतकंच नव्हे तर सोनं 3 लाख रुपये तोळ्यावर जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय। गेल्या 2 दिवसात सोन्या चांदीमध्ये किती वाढ झाली आहे ते पहा। 20 ऑगस्ट सोनं 4,500 रुपयांनी महागलं। प्रतितोळा सोन्याचा भाव 1,56,000 रुपये होता, तर चांदी एकाच दिवसात 11,000 महागली। प्रति किलो चांदी 2,40,000 रुपये इतका भाव होता। 21 ऑगस्ट सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची वाढ झाली, तर सोन्याचा प्रतितोळा भाव 1,58,500 रुपये इतका नोंदवण्यात आला, तर चांदीमध्ये 8,000 वाढ झाली आणि चांदीचे भाव 2,48,000 रुपये इतके झाले। मात्र सोन्या चांदीच्या दरात इतकी वाढ नेमकी कशामुळे होतीये तेही जाणून घ्या। मुळात अमेरिकेची जितकी जीडीपी आहे त्यापेक्षा खूप जास्त कर्ज अमेरिकेवर झाले आणि आता आपल्याला देश चालवता येत नाही, अशा परिस्थितीत अमेरिकी अर्थव्यवस्था येते की काय अशी परिस्थिती। बरं, यामध्ये काय आहे की कर्ज घ्यायचं तर तुम्हाला तारण ठेवावं लागतं। मग अमेरिकेला कर्ज हवंय लोकांकडून, मग अमेरिकेला कर्ज हवंय तर लोक काय म्हणतात की मग तुमच्याकडे तारण आहे का काही? तर शेवटी जगात फॉरेक्स एक्सचेंज जे होतं, म्हणजे चलनाचं देवाणघेवाण जे होतं, त्यामध्ये मी भारतीय नोट अमेरिकेला दिले, अमेरिकेचा डॉलर घेतला असं होत नाही। त्याच्या बदल्यात सोनं द्यावं लागतं आणि सोनं हे तारण असतं आणि त्यामुळे प्रत्येक रिझर्व्ह बँक खूप मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करते। आणि मग जर तुम्हाला बॉन्ड तयार करायचे असतील तर त्याच्या बदल्यात काय ठेवावं लागेल? तर सोनं ठेवावं लागेल। मग सोन्याची खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी लागते। चीन सरकारनं मधल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलंय आणि आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आहे, म्हणजे डॉलरमध्ये गुंतवणूक होऊ शकत नाही आणि जर तुम्हाला सुरक्षित असा पैसा ठेवायचा असेल तर तुम्हाला तो सोन्यात ठेवावा लागेल। चांदीची मागणी मोठीच आहे आणि त्यामुळे सोनं आणि चांदीचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतात। अमेरिकन डॉलर आणि बॉन्ड यील्ड मध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचलेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर कमोडिटी बाजारातही अस्थिरता निर्माण झाली आहे। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी झालेली घसघशीत वाढ पाहता सोन्या चांदीची खरेदी करावी का असा प्रश्न नागरिकांना पडलाय। एवढंच नाही तर जागतिक बाजारातील अस्थिरता पाहता पुढील काळात सोनं 3 लाखांच्या पार जाणार का याबाबत उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।